तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. असं जर शब्द कानावर पडलं तर समजून जायचं की आपण महाराष्ट्रात आहे आणि संत तुकाराम महाराजांनी म्हटलेल्या अभंगात आहे. नमस्कार, जाऊ तिथे खाऊ मोहितराव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करते. मी प्रदीप माने तुमचं आज स्वागत करतोय. विषय असा आहे की थंबनेल तुम्ही बघितलं जाच्छीला, दरवर्षीप्रमाणे आमच्या गावामध्ये संत तुकाराम महाराजांची बीज भरलेले. अखंड महाराष्ट्रात ही बीज भरतेच, पण त्यातलंच एक आमचं गाव असं आहे की ज्याच्यामध्ये वारसा पारंपरिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जपलेला जातो. त्याच्यामध्ये भरपूर कार्यक्रम होत असतात. त्यातलंच संत तुकाराम महाराजांची बीज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सगळे असे मिळून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवला जातोय. त्याचं स्वरूप कसं असतं ते प्रदीप माने आपल्याला सांगतो. नमस्कार, मी प्रदीप माने. आपल्या गावात बऱ्यापैकी आज तुकाराम बीज 4-5 ठिकाणी साजरे होते. त्यापैकी आपली एक बीज तर म्हणायला गेलं तर ही आमच्या आजोबांच्या काळापासून चालू आहे. गेली 16-17 कुटुंब होते, त्यांनी ही बीज चालू केली. आज त्याचे जवळजवळ 50-60 जणांचं कुटुंब झाले आणि त्या सर्वजण एकत्र मिळून ही बीज साजरी करतात. त्याची परंपरा अशी आहे की सकाळी लवकर जी आपल्या समाजातील लेडीज आहेत सगळे इथं गोळा होतात. पुरणपोळीचा निवेद केला जातो सकाळपासून. त्यानंतर 12 वाजता तिचे तुकाराम महाराजांच्या मूर्तीला आपण निवेद दाखवतो पुरणपोळीचा. त्याच्यानंतर त्यांचं जेवण होतं. त्यानंतर आपण गावस्वरूपी जे जेवण ठेवतो ते गावातील सर्व लोकांसाठी, जे इतर समाजाचे लोक आहेत किंवा सगळ्या लोकांनी गावातील बऱ्यापैकी जेवढे मोरी समाज असू दे, जाधव समाज असू दे, कुंभार असतील, पवार असतील, हे सर्व मिळून इथं एकत्र येतात आणि प्रत्येकजण भाजीपाला काही ना काहीतरी इथं देतो. त्यामध्ये वांगे असतील, शेवगे, शेंगा, डाळी आणि पीठ हे सर्व इथं एकत्र गोळा केलं जातं आणि त्याची जी भाजी तयार करून एक नंबर अशी भाजी तयार होते. संध्याकाळी 6-7 वाजता गावस्वरूपी आपण पूर्ण जेवण असतो. आणि ह्या पद्धतीनं असं आहे की जी पीठ गोळा होतं त्याचे भाकरी तयार केल्या जातात. त्या गावात जेवढ्या बीज भरतात, म्हणजे एक 4-5 ठिकाणी बीज भरते तुकाराम महाराजांची, हीच आपली एक बीज आहे की ही जवळजवळ एक 100 ते 150 वर्ष जुनी आहे. आपल्या ह्या बीजाला कधीही खंड पडलेला नाही. इतर बीजामध्ये थोडाफार मध्ये आधी खंड पडला असेल, पण आपली बीजी परंपरानुसार आजपर्यंत चालू आहे. जी आमच्या आजोबांनी सगळ्यांनी मिळून केली, तीच आमच्या वडिलांनी चुलत्यांनी वगैरे केली, तीच आता आम्ही बी पुढे चालू ठेवतोय. आणि ही परंपरा अशीच पुढं तेवत राहू दे हीच आमची इच्छा आहे. त्याचं स्वरूप तुम्हाला असं की आता इथं तुम्ही बघितलं असेल, समाज एवढा गोळा होतो की जेवढी आहे तिथली खेळमेळीनं सगळं करतात. एवढं ऊन लागते, एवढं रखरखते, पण कोण म्हणत नाही ऊन लागते मी घरी जाऊन बसतो किंवा असं काही नाही. सगळे येऊन इथं व्यवस्थित काम करतात. अगोदर ह्या रस्त्याला पूर्ण सगळीकडे चुली बसायच्या, सगळीकडे भाकरीचं चालू असायचं. आता तसं तर काही नाही. आता काय होतंय, आता सगळेजण आपापल्या घरातनं जाऊन भाकरी तयार करून आणून इथं देतात. फक्त एवढंच की इथं जी जेवण तयार होतं, आमटी तयार केली जाते, जी गावातली सर्व प्रकारच्या डाळी आहेत आपल्या जेवढ्या, त्या डाळी मोठ्या प्रमाणात. विशेष म्हणजे सगळ्या घरातले येतं ते, असं नाही की एकाच घरातलं काही नाही. सर्व धर्माच्या घरातल्या लोकांच्या घरातलं पीठ आणि सगळ्या डाळी, सगळ्या भाज्या, सगळ्या असे एकत्र येतात. आणि तेच हे स्वरूप आहे की संत तुकाराम महाराजांनी जे मांडलेलं आहे की माणसं लोक एकत्र आले पाहिजे, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले, त्यासाठी जी भरलेली बीज असं मला वाटतं. हो, आता तुम्ही असं सर्व समाज म्हणजे आता आहे इथं, तर आमच्या इथं मुस्लिम समाज आहे आणि इतर समाज भरपूर आहे. हे असं कोण नाही की सगळी इथं खेळ मिळून सहभागी होतात. प्रत्येकाच्या घरातलं पीठ इथं आणून देतात लोक आणि त्याच्या सगळं मिक्स करून परत त्याची भाकरी तयार केली जाते. हीच गावात सगळ्या गावस्वरूपी महाभोजनाचा कार्यक्रम असतो. संध्याकाळी इथे जेवण होतं. गावातील सगळे इथं वाढायला असतील किंवा करताना, आता आपण थोड्या वेळाने बघणारच होतो जी कसं आपण जेवण तयार कसं होतं ते बघणारच आहे. सकाळपासून आमच्या घरातील काकी, आई, सगळे आपले जे आज्या वगैरे त्या आमच्या सगळे इथं आलेले आहेत. भाजीचे काम चालू होतं मोठ्या प्रमाणात. शेवगा आहे, त्याच्यामध्ये वाटाण्याची भाजी आहे,
वांगे आहेत, त्याच्यामध्ये डाळे आहेत, सगळं निवडायचं, पाकडायचं, चिरायचं काम सकाळपासून चालू आहे इथं. आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात उत्साह सगळं ते करतात. आपण आता तेच कसं तयार होते, त्याची भाजी कशी तयार होते, त्याची मोठ्या प्रमाणात तयार होत असत्या. दरवर्षी कायला असायची, या वर्षी पातेल आहे. तर ते पातेल जरी असलं तर संध्याकाळची माणसं जेव्हा येते तिथं ते भरपूर असतात. आपण ते संध्याकाळचं शूट तुम्हाला दाखवूयाच. म्हणजे तयार कशी होते भाजी जास्त प्रमाणात. आणि ही जी भाजी आहे ह्याची जी चव लागते ती तुम्ही जगात कुठे गेला तर त्या भाजीला चव लागणार नाही. अशी त्या भाजीपेक्षा आता बाकादांना भाजी म्हणते आमटी, गावाकडची आमटी जर त्याला म्हटला, सगळीकडे आमच्या गावाकडली भाषा आमटी, तर ती आमटी कशा तयार होत्या ते आपण बघणार आहे, सगळे प्रोसेस बघणार आहे. त्याची चव जी असते ती जगात भारी असते. ही अशी चूल मांडलेली आहे आणि ह्याच्यावर असं मोठं पातेल आहे. पारंपरिक आणि संस्कृतीच्या ह्याच्यानुसार आपण नारळ फोडून या भट्टी सुरुवात करणार आहे. फोडा नारळ. माझी चेअरमनच्या म्हणा काय या चुलीवर आपली आमटी तयार होणार आहे. पूजन केलेलं आहे आपण चुलीचं आणि मोठ्या पातेल्यामध्ये आपली आमटी तयार होणार आहे. सगळेजण मिळून आपण ही आमटी तयार करणार आहे. आपण पुढे बघूच माहिती. 500 किती किलो असेल? 500 असेल. लिटर बसते, 500 लिटर बसते. 500 लिटर बसते म्हणा. एवढं मोठं पातेल आहे. पातेल भाव केवढा टाकणार आहे आपण तेल. किती आहे तेल? आता सध्या 5 लिटर आता गेलेलं. 4 लिटर आहे ना, बरोबर 4 लिटर गेले बा. सगळं वाईट लागायला आल्या खाली तुला. ही आता 5 लिटर गेलं. आता काय टाकले? जिरे. जिरे टाकायला आले बा. किती आहे जिरे? किती आहे ते आप्पा? जिरे किती आहे? पावशेर. याच्यामध्ये मटेरियल टाकले बघा. शेवगे शेंग टाकल्या, बटाटा टाकलाय, वांगी टाकले. किती किती टाकले? बर अंदाज तरी 100 किलो वांगे. याने वांगे गेली बा. 25 किलो वांगे सांगा. सगळं मटेरियल 100 किलो होईल की. 25 किलो वांगे, 25 किलो बटाटा, शेवगे शेंग 25 किलो. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकदम बल्क प्रमाणात. हे काय घातले? आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट टाकल्या बा. त्याच्यामध्ये अगोदर फ्लावर टाकले. आता प्रत्येकाचं प्रमाण तेवढंच राहणार आहे. 20-25 किलो. आणि आमचा आचार फिक्स आहे बा वर्ष. पहिलं आपण तेल टाकलं, त्याच्यात जिरं टाकलं, त्यानंतर शेवग्याची शेंग टाकली, बटाटा, वांगी, फ्लावर 25-25 किलोच्या प्रमाणात सगळं टाकलं. आणि आता हे भाजायचं काम चालू आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं काम चालू आहे. प्रमाण बघू शकता तुम्ही किती बल्क मध्ये प्रमाण आहे. अजून आली वांगी. ह्याच्यात वांग्याला काय शकते. आता डाळ, आलं लसूण पेस्ट एक टाकले त्याच्यामध्ये. डाळ सगळी मिक्स आहे काय? डाळ गेलेली आहे बघा. तुरीची डाळ, फुलक्याची डाळ, मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, सगळी डाळ मिक्स आहे. जवळजवळ मला वाटतं 30-35 किलो डाळ आहे. मूग डाळ, डाळ टाकल्या बा. कुठं सुद्धा ही रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार. आता चटणी गेलेली आहे बा. एक 7-8 किलोच्या आसपास चटणी असेल आता ही. आणि ही चटणी असते ना, ही सगळी सगळ्याच्या घरात येते चटणी. प्रत्येकाच्या घरात चटणी येते. सगळं मटेरियल जे जेवण करायचं काम करते, तुम्हाला जी कॅमेरामध्ये दिसत असते, नाना मी म्हणतो त्यांना. नाना तुमचं पूर्ण नाव सांगा. जालिंदर रस्तम माने. जालिंदर रस्तम माने. दरवर्षीच्या बिजाला नाना जेवण करतात. नाना किती वर्ष झाली होत तुम्ही आता जेवण करताय? मी 7-8 वर्ष झालं जेवण बनवतो. 7-8 वर्ष. आणि आपली ही बीज चालू किती वर्ष? आमच्या वडिलांची जे तपासणं चालू आहे आधीपासून. कवाची ती बीज कायम आमच्या इथं चालू असते. तुमच्या वडिलांच्या पासून चालू आहे? हा, म्हणजे किती वर्ष झाली? आधीपासूनच असते. हे काय टाकली? धना पावडर.
दाना पावडर टाकल्या, त्याच्या अगोदर कूट टाकलेलं होतं. दाना पावडरच आहे का? आता हे सांगा सांबर मसाला. आता टाकलेला आहे सांबर मसाला. 250 ग्राम पॅकेट टाकलेलं आहे बघा सांबर मसाल्याचं. ऐक वाईट वाईटच व्हायला. आता हे परतायचं किती वेळ? झालं आता. चटणी वाशी भाजली की पाणी वाटायचं. कुठे सुद्धा रेसिपी तुम्हाला असली बघायला मिळणार नाही. एकदम देशी रेसिपी. आता खोबरं टाकायला बघा किसल्याला. खोबरे 1.25 किलो. 1.25 किलो. पाणी आता वाटायला चालू केलंय बघा. जवळजवळ आता 7-8 बादले वाजलेलं आतापर्यंत. आपल्याला किती 5 लिटर करायचं आहे का? हे सगळं मीठ एक टाकलेला आत्ता 1 पोडा मिठाचा. काय झालंय टेम्परेचर वाढायला आले, मोबाईल लागल्यासारखा बंद पडायला. पाणी बघू शकता तुम्ही, अजून पाणी वाटायचं यात. भरपूर लोक जेव्हा येते चालू. बापू हे पाणी वाटाय पुरतं शूटिंग मध्ये यायचं हे काय बरोबर आहे? होय, पाणी वाटाय पुरतं शूटिंग मध्ये यायचं हे काय बरोबर आहे? थोड्याशा कच्च्या राहिला असते मला वाटतं. बघू शकता तुम्ही, या पुढे एवढी लागायला आल्या डोळ्याला. इकडे महिला मंडळी बसले बा भाकरी करायला. चालू झाले भाकरी करा. आता संध्याकाळचं नियोजन सगळं चालू आहे. आमटी तयार झाल्या बघा बऱ्यापैकी. आता इथं कूट टाकायचं काम चालू आहे. कूट एक 5 किलोच्या आसपास आहे कूट. भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत. त्या डोळ्यातनं पाण्या लागले म्हणजे झळ्या लागल्या. लई मेहनत लागते याला. लाईक करा, व्हिडिओ सबस्क्राईब करा. मसाला टाकायचा चालू आहे बघा सगळं. जिरा पावडर, खोबऱ्याचे किस सुद्धा केलेला, ते कूट राहिलेलं होतं ते पण टाकलेलं आहे. आणि कोथिंबीर राहिला शेवट. अजून 10 मिनिटानं कोथिंबीर टाकायची म्हणजे गावातल्या भाषेत, आणि शहराच्या भाषेत ती कोथिंबीर. शिजलेल्या बघा. डाळ वगैरे पुढे डाळ तुम्ही बघू शकता. जरा वर काढा बाप्पा. भाजी सगळी शिजलेले आहे. हे बघा डाळ वगैरे शिजलेले आहे. आमटे तयार झाले. आता 1-2 तासानंतर इथं माणसं जेवायला येतील. त्यानंतर तुम्हाला फुटेज दाखवतो. तोवर सबस्क्राईब करा तुम्ही. ही अशी गर्दी होती गावाकडे जेवायला.